150 वर्षांपूर्वी मोहनसिंग चव्हाण यांच्या हस्ते स्थापित करण्यात आलेलं चौपाट दत्त मंदिर आजही श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरत आहे। या मंदिराची 7 पिढ्यांची परंपरा चव्हाण कुटुंब पुढे नेत असून सध्या किरणसिंग चव्हाण तसंच त्यांच्या 7व्या पिढीतील किशोरसिंग चव्हाण मंदिराची देखभाल आणि पूजा अर्चा करतात। मंदिरात दर पौर्णिमेला दत्तमाला, मंत्रहवन आणि रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात येतं। तसंच गुरुपौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, दत्त जयंती या विशेष दिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा उत्साहात साजरा केला जातो। चौपाट येथील दत्त मंदिर हे जवळपास 150 वर्षापूर्वी मोहनसिंग चव्हाण यांनी स्थापन केलेले असून त्याची अविरत सेवा आज आम्ही, माझा मोठा भाऊ किशोरसिंग चव्हाण आणि मी आणि माझे वडील करत होते, त्यानंतर आम्ही करतोय। असे 7 पिढी याची सेवा आम्ही करत आहे आणि स्वतःच मंदिर म्हणजे स्वतःचं म्हणून आहे, पण ट्रस्ट वगैरे काय नाही, घरगुती मंदिर असल्यासारखं आहे। आणि याची दर वर्षभराचे कार्यक्रम जर होईल तर दर पौर्णिमेला रुद्राभिषेक होतो, दत्तमाला मंत्र हवन होतो, गुरु पौर्णिमेला सुद्धा तेवढंच धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होतात, गुरुपुष्यामृतला पण होतात आणि खास करून दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी लघुरुद्राभिषेक आणि दत्त जयंती दिवशी पालखी मिरवणूक आणि भंडारा कार्यक्रम असतो आणि आमच्याकडे रात्री 12ला जन्म असतो दत्त जयंतीचा। बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी 6ला, दुपारी 12 वाजता वगैरे असतो। आमच्याकडे दत्त जयंतीच्या रात्री, आदल्या रात्री 12 वाजता जन्म असतो। याप्रमाणे धार्मिक विधी आम्ही वर्षभर पूर्ण पार पाडतो।